एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ पद्मालयाच्या प्रसिद्ध गणेश मंदिर पद्मालयापासून थोड्या अंतरावर असलेल्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले। महिलेची ओळख पटलेली नाही, परंतु पंचनामा आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात नेला आहे। घटनास्थळी एक बिअरची बाटली देखील आढळली आहे आणि पोलिसांनी इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे। मृत महिला सुमारे 30 ते 35 वर्षांची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे आणि त्यांना ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली असावी असाही संशय आहे। नेमकी काय घटना आहे? दुपारी आज रोजी दुपारी माहिती मिळाली एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे पद्मालय जे मंदिर आहे आपलं त्याच्या बाजूला एक जंगली एरिया आहे। तर एरियाच्या बाजूला त्याच्या झाडांच्या बाजूला एक अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडत आहोत। नेमकं अर्धवट अवस्थेत असल्याचं समजले, नेमकं पूर्ण बॉडी सापडली का सर? कशी काय, किती दिवसांपूर्वीची घटना आहे काय? बॉडी जो अर्धा भाग आहे तो इंटॅक्ट आहे आणि अर्धा भाग जळालेला आहे। तर बॉडी तर पूर्णच आहे, परंतु अर्धा भाग जळालेल्या स्थितीत आणि अर्धा भाग इंटॅक्ट स्वरूपात आहे। सर काही प्राथमिक काही कारण समोर आलं आहे का सर घटनेमागचं काय? सध्या तरी बॉडी देखील अनआयडेंटिफाईड आहेत, अनोळखी इसमाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकी डिटेल्स अजून प्राप्त नाहीत। घटनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम घटनास्थळ पंचनामा, नंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं। त्यांच्याकडून येथील सॅम्पल घेण्यात आले। डॉग स्क्वॉड असेल, फिंगरप्रिंट असेल यांच्या माध्यमातून जे गरजेच्या प्रक्रिया आहेत ते करण्यात येत आहेत आणि बाकीचा तपास आमचे पथके रवाना झाले आहेत। नाही, याच्यामध्ये अजून ओळख पटलेली नाही, त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत। सर ते मृतदेहाच्या निवस्त्र होते काय, कसं होतं नेमकं स्थिती काय? जळालेल्या स्थितीत असल्यामुळे वस्त्र होती किंवा नाही याच्याबाबत आताच भाष्य करता येणार नाही। त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल। ओळखी संदर्भातला काही पुरावा वगैरे सापडला? नाही, कुठला अजून पुरावा नाही, फक्त बॉडी अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाली। याच्या व्यतिरिक्त बाकी तिथं काही घटनास्थळावर वेगळा काही पुरावा ओळखी संबंधी मिळून आलेला नाही।